नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आजचा हा दिवस तसं महाराष्ट्र म्हणता येणार नाही, अख्ख्या भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, थोरले महाराज आपण म्हणू शकतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. आजचा तो काळा दिवस 3 एप्रिल, ज्या दिवशी महाराज आपल्याला सोडून गेले. ह्या भारताचा, महाराष्ट्राचा जाणता राजा नव्हे तर ह्या भारताचा जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला सर्वांना सोडून गेले. आणि म्हणतात ना की महाराष्ट्राचं म्हणा किंवा भारताचं म्हणा किंवा देशाचं म्हणा, एक सुवर्णपान त्या वहीतून फाडलं गेलं किंवा त्या पुस्तकातून फाटलं गेलं. परंतु मला वाटतं त्यांचा दैदिप्यमान इतिहास ते पान आपल्याला फाटू देणार नाही. असं जरी आपल्याला वाटत असं की ते फाटलं गेलं नाही, नक्कीच आपल्यावर ह्या महाराष्ट्रावर, ह्या भारतावर ते आभाळ कोसळल्यासारखं दुःख होतं. परंतु त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थाने त्यांची गादी जर चालवली असेल, खऱ्या अर्थाने त्यांचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांनी ती गादी चालवली. यांनी तो वारसा पुढं चालवला. पित्याने दाखवून दिलं की जगावं कसं स्वाभिमानाने, निष्ठेने आणि मान ताठ करून. आणि मुलानं शिकवलं की मरावं कसं स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि या रयतेसाठी. हे दोन्ही पितापुत्राकडून शिकण्यासारखं आहे. आणि आपले आराध्य दैवत, मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असतील. आणि महाराष्ट्राचं तर ते भाग्य आहे, मराठी अस्मितेचं ते भाग्य आहे की असे थोर व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि ह्या भूमीचं उद्धार करून ते गेले. आज जो नाव लौकिक महाराष्ट्राला आहे तो फक्त ह्या राजांमुळं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तर आज त्यांच्या पावन स्मृतीस माझ्याकडून विनम्र अभिवादन, महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. आणि आजचा तो दिवस त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मला अर्पण करायची होती. परंतु म्हटलं की आपण काहीतरी एक सोशल मीडियाद्वारे हे अर्पण करू. आणि मी म्हटलं तुम्हाला कालच्या व्हिडिओ की सोशल मीडिया खूप चांगलं माध्यम आहे, फक्त त्याचा यूज चांगला झाला पाहिजे. त्याचं यूज आपल्याला चांगला करता आला पाहिजे. तो जर चांगला करता आला तर सोशल मीडियासारखं चांगलं माध्यम कुठलंच नाही. आणि मित्रांनो, ही पण सांगायचं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार ह्या महाराष्ट्राचा छावा छत्रपती संभाजी महाराजांवर लवकरच मी एक छोटंसं पुस्तक लिहितो आहे. त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराजांचे अखेरचे 40 दिवस. पुस्तकांचं नाव छोटं आहे, अखेरचे 40 दिवस, पण उल्लेख आहे छत्रपती संभाजी महाराजांचा त्या 40 दिवसाचा, की अखेरचे 40 दिवस जे त्यांनी त्या दुश्मनाच्या छावणीत, औरंगजेबाच्या छावणीत काढले. तो एक दिवस त्यांनी कसा काढला, त्यांच्या मनातल्या भावना काय असतील, ती मी माझ्या कल्पकतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते पण सांगायचं होतं. त्या कल्पकतेच्या मी माझ्या कल्पनेतून त्या मांडायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला त्या आवडल्या तर तुम्ही नक्कीच मला प्रेम द्याल. परंतु आज हे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि तसेच आजचा हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीस समर्पित आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली मी अर्पण करतो. आणि आज माझ्या लेखनाला सुरुवात करतो. लवकरच 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे पुस्तक लिहून पूर्ण होईल. तुम्हाला नक्कीच आवडेल. याच्यामध्ये थोडासा 40 दिवसाचा जरी तो इतिहास असेल तरी पण त्याच्यामध्ये थोडासा अगोदरचा पण इतिहास मी घेतलेला आहे. थोडासा तुम्हाला वाटेल की हे मी ऐकलेलं आहे, ते ऐकलेलं आहे. नक्कीच, कारण महाराजांवर, संभाजी महाराजांवर, शिवाजी महाराजांवर भरपूर पुस्तकं लिहिली गेलीत, अनेक पुस्तकं वाचली गेलीत, अनेक नाटकं, अनेक चित्रपट, अनेक व्याख्यानं, अनेक पोवाडे आपण ऐकलेत. त्याच्यातूनही हे मी सर्व घेण्याचा प्रयत्न केला आणि थोडीशी माझी कल्पना मी त्याच्यात मांडायचा प्रयत्न केला. एक छोटासा मी प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, तुमचं सहकार्य मला मिळणं गरजेचं आहे. हे पुस्तक तर मी लिहितो आहेच, पण एक सोशल मीडियाद्वारे मी त्याचं रोज एक वाचन करेल एका पानाचं. जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. जिथं कुठे बदल करायचा असेल, ते योग्य असेल ते सांगा. मी कुठं चुकत असेल तर मला माफ करा. आणि मी तुमची आत्ताच क्षमा मागतो, कारण मी एवढ्या थोर राजांवर, थोर आपल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांवर लिहितो आहे. चुकी तर माझ्याकडून होणार नाही, पण जर कदाचित माझ्याकडून एखादी चुकी झाली तर तुम्ही पोटात घाल, हीच नम्र विनंती. धन्यवाद.